Co-powered by Techno. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसापासून जे प्रतीक्षित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल त्यासोबतच 26 स्मारकांचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याची तयारी जी आहे या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या पुतळ्यांचं स्मारक रखडलं होतं, मात्र अखेर आज 19 सप्टेंबर रोजी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। त्यासोबतच जो महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी येणार होते, मात्र आज या ठिकाणी मुहूर्त सापडलेला आहे आणि आज 26 स्मारक जे बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत त्या स्मारकांचे या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी स्मारक तयार करण्यात आलेलं आहे। राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचं स्मारक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या बुलढाणा शहरामध्ये तयार करण्यात आलं। एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी जी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। संपूर्ण शहरामध्ये विविध तीनही पक्षाचे झेंडे सुद्धा या ठिकाणी लागले आहेत। मुख्यमंत्र्यांचे असतील, उपमुख्यमंत्र्यांचे असतील, पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले। एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा शहर हे या ठिकाणी आज रंगून गेलेलं आहे। ठिकठिकाणी स्मारकावरती फुलांच्या माळा सुद्धा सजावट या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज या लोकार्पण सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।